कर्मा रिटर्न्स विथ इंटरेस्ट. महाराष्ट्रात तब्बल 5 दशकं केंद्रस्थानी असलेलं एक नाव म्हणजे साहेब. आता त्यांची राज्यसभेतील खासदारकीची मुदत येत्या 2 एप्रिलला संपत आहे. आजवर साहेबांनी अनेक लोकांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रीपदी बसवलं, तर कित्येक लोकांना पाठीमागून खंजीर खुपसून कारकीर्द संपवली. पण आज इतक्या वर्षानंतर कर्मा रिटर्न्सचा नैसर्गिक नियम त्यांनाच लागू झालेला दिसू लागलाय. मित्रहो, आपले कित्येक कार्यकर्ते एका जाहीर सभेवर निवडून आणणारे साहेब, तर कधीकधी आपली न्यूसन्स व्हॅल्यू वापरून स्वपक्षातील लोकांनाच गारद करून विरोधी उमेदवारांनाही निवडून आणणारे, यांचे चाणक्य वगैरे वर्णनं त्यांचे चेले चपाटे अगदी रंगवून रंगवून सांगताना संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं आहे. साहेबांचे चुकलेले निर्णयाबद्दल पण चर्चा होताना ही साहेबांची भविष्यातील खेळी आहे किंवा काकांची चाणक्य नीती आहे वगैरे शब्द वापरून दंतकथा तयार व्हायच्या. आणि विशेष म्हणजे यात त्यांच्या चेल्यांच्या बरोबरच सर्वात आघाडीवर असायचे साहेबांचे चाय बिस्किट पत्रकारांचे टोळके. पण नशिबाचा फेरा बघा. आज स्वतःची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर त्यांना स्वतःला निवडून येण्याएवढं संख्याबळ नाही. मला राज्यसभेवर पुन्हा जायचं आहे हे उघड उघड सांगण्याचं धरिष्ठ राहिलं नाही. स्वतःच्याच पक्षातील कोणीही नेता पुढं येऊन त्यांना पुन्हा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्यासाठी उघडपणे बोलत नाही. नेहमी तेल लावलेला मल्ल वगैरे बोलणाऱ्या कार्यकर्त्यांचे आवाज क्षीण झालेत. आणि सर्वात हास्यास्पद बाब ही की साहेबांची राज्यसभेवर जाण्याची तयारी, इच्छा आणि खुमखुमी असण्याचं जाहीर करतोय सामनाचा भोंग्या संपादक. खरोखरच हे दुर्दैवी आहे की साहेबांच्यासारख्या हिमालयाच्या उंचीच्या नेत्याला या उथळ माणसाची मदत घ्यावी लागत आहे. याचवेळी दुसरीकडे एक गुजबूज त्यांच्या पक्षाचे कर्जत जामखेडचे एक आमदार, MCA निवडणुकीत घोटाळे करणारे आणि सर्वोच्च न्यायालयाकडून चपराक दिलेले रोहितदादांनी सुरू केली आहे की त्यांचे काका म्हणजे दादांनी हयात असताना साहेबांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता गंमत इथंच आहे. ओरिजिनल राष्ट्रवादीकडे एक राज्यसभा खासदार आणण्याएवढं संख्याबळ नक्कीच आहे आणि आज त्याच्या सर्वेसर्वा आहेत सुनेत्राताई, ज्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्यासाठी साहेबांनी जंग पछाडले आणि त्यांना पराभूत केलं. यावेळी पुरोगामी विचारांच्या साहेबांनी आपल्या लेकीसाठी मतं मागताना केलेलं वक्तव्य असं होतं की मूळ पवार असलेल्या ताईला मत द्यावं. मूळ पवार आणि बाहेरून आलेली पवार यात मूळ पवारच निवडावी. मुलेला बाहेरची म्हणणारे जाणते नेते. आणि त्यानंतर या वक्तव्यावर सुनेत्राताईंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांना अश्रू अनावर होऊन त्या काही न बोलताच तिथून निघून गेल्या होत्या. मित्रांनो, आज त्याच बाहेरच्या असलेल्या सुनेत्राताईंच्या हातात साहेबांची खासदारकीची चावी आली आहे. वास्तविक पाहता राज्यसभेत जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, पण त्यांच्या वयोमानाने, तब्येतीने आणि त्यांचं बोलणं पटकन समजत नसल्याने त्यांनी एखादा तरुण चेहरा राज्यसभेवर पाठवायला हवा होता. पण वयाच्या 85व्या वर्षी दुसऱ्या फळीत कोणी नसणे किंवा दुसऱ्या कोणावर विश्वास नसणे हेही एक प्रकारचे साहेबांचं अपयशच आहे. असो, त्यावर अजून एक लेखमाला होईल. आज साहेब कोणाच्या तरी मदतीने राज्यसभेवर निवडून आले काय किंवा माघार घेतली तर तेही त्यांचे अपयशच असणार आहे. काय वेळ आली पहा. एका संपादकाच्या नादाला लागून 2019 साली केलेल्या एका स्वार्थी आणि अपमतलबी निर्णयामुळं 2 पक्षांचे ज्येष्ठ नेते आज कोणाच्या तरी मेहरबानीवर आपली राजकीय कारकीर्द सावरण्यासाठी शेवटची धडपड करत आहेत. कर्मा रिटर्न्स विथ इंटरेस्ट.